नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट 65 पार करताना. लेखक अनामिक. एकदा एका 65 ओलांडलेल्या आणि 70च्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्रानं विचारलं, मित्रा, तुझ्यात काय बदललं आहे असं तुला वाटतंय? त्यानंतर त्या मित्रानं जे उत्तर दिलं ते आपल्यातील प्रत्येकानं समजून घेतलं तर प्रत्येकांसाठी आपलं आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित. त्याने जे उत्तर दिलं ते असं: आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकार्यांवर, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केलं, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलो आहे. आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. मला याची जाणीव झाली आहे की आता मी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणी यावं आणि त्यांनी आपलं ओझं माझ्या खांद्यावर टाकावं. आता मी भाजीवाल्याशी, फळं विक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलं आहे. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैशानं त्यांच्या मुलांचं शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरिबी थोडीफार दूर होणार असेल तर चांगलंच होईल ना. आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलं आहे. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझं मलाच माहीत नाही. आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचं हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझ्या एकट्याची नाही हे मला कळून चुकलं आहे. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्त्वाची वाटते. आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टींसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचं कौतुक करायला शिकलो आहे. त्यानं समोरच्याला बरं वाटतं, तो सुखावून जातो. आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप काही फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्त्वाचा नाही हे आता मला कळून चुकलं आहे. ज्यांना माझी किंमत नाही अशांना मी आता दुर्लक्षित करतो. कारण त्यांना माहीत नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे ना. आता माझं वय कुरघोड्या करण्याचं अजिबात राहिलेलं नाही. आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत राहायचं नाही. आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एक वेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून. कारण नातं टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही. आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थानं जगण्याचा प्रयत्न करतो. मला जे करावंसारखं वाटतं ते मी करतो. फक्त एवढंच की माझ्या स्वच्छंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेतो. मला माहिती आहे की जे मी आजवर जगलो आहे त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चाताप करत बसो किंवा भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत नाही. आता निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा. आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे. खरंच वर सांगितलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना. आता कळलं
जीवन सुंदर आहे, पण ते सरळ मार्गानं जगणाऱ्या व्यक्तीचे आहे. आपण आपल्या लोकांसाठी कितीही संपत्ती जमवली तरी एक वेळ अशी येते की तीच घरची लोक आपल्याला कंटाळून जातात. कटू आहे पण सत्य आहे. कारण आपली मुलं आपल्या पोटी जन्माला आली आहे, पण आपल्यासाठी जन्माला आलेली नाही. आपण त्यांना लावलेल्या मजबूत पंखांनी स्वतःचे नवीन घरटं बांधायला व आकाशात उडायला आलेली आहेत, हे लक्षात ठेवावं व अपेक्षारहित जीवन जगावं, म्हणजे त्रास कमी होईल. खूप खूप शुभेच्छा. 70 येईलच आता, किंवा काही जणांची असेलही. वाटेवर असणाऱ्या मित्रांना पण स्वतःची काळजी घ्या व आपल्या अर्धांगिनीची पण काळजी जरा. धन्यवाद. सर्वांनाच वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. वाचन संजय इनामदार.